परफॉर्मन्स राहिला होता याच युवा खेळाडूचा आणि आता या स्पर्धेला सुरुवात होते। एक वेगळा आविष्कार भारतीय टेनिस क्रिकेट मध्ये दाखल होतोय। सहा विभाग आणि त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर 10 लाखाचा पहिला पुरस्कार, 5 लाखाचा दुसरा पुरस्कार। मॅचच्या दिशेने आपण मार्गस्थ होतोय। एक वेगळी स्पर्धा, वेगळी संकल्पना स्वर्गीय महेंद्रदादा चषकामध्ये या मॅचला सुरुवात। पहिला बॉल चांगला राहिलाय, त्याला मात्र सर्कलच्या आतमध्ये जाडून मात्र डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात हो नाही सुरू आहे आणि तिकडे एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय। बड़ी ही सनसनीखेज शुरुआत यहाँ पर डायरेक्ट हिट लगता तो शायद मामला नजदीकी बन सकता था। अच्छा क्षेत्ररक्षण देखने को मिला था और एक लम्हे के लिए लगा कि ओवर थ्रो भी हो रहा है, लेकिन डीप में बैकअप करने के लिए खिलाड़ी मौजूद थे। अच्छी गेंद के साथ शुरुआत की है कप्तान विवेक शिलार ने। दिग्गजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, ज्यांनी आपला अगदी गाव गाजवलंय, तालुका गाजवलाय, त्यांना मात्र या स्पर्धेत मात्र समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच उत्कंठा, आमच्या विभागातील किती खेळाडू खेळतायत, कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होईल, सगळ्यांनाच उत्कंठा आहे। विवेक शेलार, विवेकचा हा बॉल अगदी मनगटी फटका खेळलाय, त्या ठिकाणी ऑन साइडला ढकललाय। सर्कलचे खेळाडू मात्र मिडॉनच्या तिकडे पोहोचले, तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केलेली आहे। मानकुली के श्री गुरुदत्त चौटाईरवा क्रिकेट ग्राउंड पर यह टूर्नामेंट खेला जा रहा है और पिछले सीजन में यहाँ पर अच्छा कार्य किया था मैकमिलन गोविंद ने, तो उनकी काफ़ी मीठी यादें जुड़ी हुई है इस मैदान को, वे भी अच्छी तरह से जानते हैं। लेकिन निहिल के लिए जरूर एक नया एक्सपीरियंस रहेगा। या वेळेला आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, कव्हरच्या दिशेने ढकलला जरूर आहे, परंतु तिकडे एक पेक्षा जास्त काही नाहीये। धाव संख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल। माणकोलीचं हे मैदान देखील सातत्याने चर्चेत आपल्याला पाहायला मिळत असतं। गुरुदत्त चौटाईरवा क्रीडा नगरी आज मात्र फुलून गेलेली आहे, मात्र एक जबरदस्त डोळे दिपवणारं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि कोण बाजी मारणार याची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे। एका बाजूला पालघर आहे, एका बाजूला ठाणे आहे। या वेळेला या स्ट्रोकला जर पाहिलं तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु टप्पा पडल्यानंतर बॅटच्या पट्ट्यात बॉल नहीं आला निहिलच्या आणि डॉट बॉल येतोय। बहुत अच्छी गेंद थी, अच्छी लाइन ऑफ स्टंप के थोड़ा करीब रखा था विवेक ने। ये देखिए इनसाइड एज स्वीप लगाने का प्रयास था और बाल बच के बल्लेबाज की गेंद स्टंप्स पर नहीं लगी, नहीं तो प्लेड ऑन भी हो सकते थे। लक्ष वेधून घेत हे आयोजन, लक्ष वेधून घेत आहेत संघांची किट सुद्धा। हो आणखीन एक जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। इन फॉर्म आहेत, नुकतंच अंडर 25 बिग बॅश धमाकामध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती आणि तीच कामगिरी इकडे कायम ठेवली आहे अजयजी म्हणेल, ज्या पद्धतीने वैविध्यता गोलंदाजीतील दाखवतायत। जहां विवेक शिलार की यदि हम बात करें तो वो अपने ग्रामीण की टीम के लिए, खालिंग के लिए भी बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं इस सीजन में। उनकी टीम जो है पीटीसी में, वो ग्रामीण की खालिंग टीम नंबर 1 बन गई है। उसके बाद हमने देखा था भिवंडी प्रीमियर लीग, वहां पर अच्छा प्रदर्शन, और जहां पर भी विवेक जा रहे हैं वहां पर अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। या वेळेला मात्र समोरच्या दिशेने पॉवर प्लेचे बंद झुगारले आणि बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे। 4 चौकार। पूरा ओवर काफी अच्छा घट रहा था, लेकिन अंतिम गेंद पर कर बैठे गलती विवेक शिलार। ढीली गेंद, फुल टॉस, बिल्कुल बॉलर के सिर के ऊपर से उठाकर खेला है। शानदार शॉट, पहली बाउंड्री इस टूर्नामेंट की। टेनिस क्रिकेट ब्लास्ट डिस्ट्रिक्ट वाइड क्रिकेट, और यह पहला चौका निहिल केनी के बल्ले से। निहिल दर्जेदार मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर एका बाजूला जर पाहिलं तर ट्रायडंट ठाणे टीम आपल्याला पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते, ज्याही टीमने सातत्यपूर्ण कामगिरी केली अलीकडच्या कालखंडामध्ये। आपण दिना पाटील सरांना पाहतोय मुख्य स्क्रीनवर, ज्या पद्धतीने हे आयोजन केलंय, चर्चा आहे दिना सरांची आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर चर्चा या स्पर्धेची, स्वर्गीय महेंद्रदादा चषकाची। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर ताई पॅकर्स पालघर या संघांमधील ही मॅच पाहायला मिळते। एक ओव्हरचा खेळ संपतोय, 7 धावा, थोडंसं नियंत्रित म्हणावं लागेल। हाँ बिल्कुल, बहुत बढ़िया गेंदबाजी हुई थी, लेकिन अंतिम गेंद थोड़ी सी कमजोर पड़ गई वहां पर विवेक शिलार की, जिसका फायदा उठाया है निहिल केनी ने। 5 पर बैटिंग करते हुए निहिल, मैकमिलन 2 पर बल्लेबाजी करते हुए, और अब गेंदबाजी के लिए आते हुए सुल्तान। स्विंगचा सुलतान हे देखील त्यांना नाव दिलं गेलेलं आहे। उल्हासनगरचं नाव मात्र टेनिस क्रिकेटच्या पटलावर मुंबई पासून दुबई पर्यंत नेलं या खेळाडूने। आज मात्र या ठिकाणी स्वर्गीय महेंद्रदादा चषक टेनिस क्रिकेट ब्लास्ट साठी मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहे। सुलतान समोर मॅकमिलन। या वेळेला सुलतानचा पहिलाच बॉल जर पाहिलं तर अगदी खोलवर टप्प्याचा होता, परंतु त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय।
पहली गेंद किसी भी गेंदबाज के लिए काफी इंपॉर्टेंट रहती है और पहली गेंद बिल्कुल लक्ष्य पर डाली थी सुल्तान ने, बल्ले के जड़ से टकराई थी गेंद, सिंगल चुराने में कामयाब हुए बल्लेबाज। ताई पैकर्स पालघर टीम पहले बल्लेबाजी करते हुए इस मैच में ट्राइडेंट ठाणे टीम के विरुद्ध। एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत निहिल केनी आणि तेच मात्र बॅटिंगला पाहायला मिळतात। आज एक मोठी संधी आहे त्यांच्याकडे स्वतःला सिद्ध करण्याची या अखिल भारतीय स्तरावरील क्रिकेटमध्ये। या वेळेला हा चेंडू जर पाहिलं तर थोडासा पुढेच होता, परंतु मिड विकेटच्या दिशेने ढकललाय। एक धाव घेतलीये, कॉल होता दुसरीचा, परंतु तिकडे पवन केने अगदी चपळाईने आले आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय। इंटेंट जरूर नजर आ रहा है बल्लेबाजों का कि कुछ बड़े शॉट्स खेले जाए, क्योंकि पावर प्ले चल रहा है, 7-7 ओवर के मैचेस है और ऐसे में पावर प्ले के 2 ओवर्स काफी महत्वपूर्ण होने वाले हैं। बड़े शॉट्स खेलने की अब तैयारी यहाँ पर। ओहो ये मौका था, विवेक का निशाना खता होता हुआ और अब ओवर थ्रो, 2 रन मिलेंगे। काफी दूर थे बल्लेबाज, काफी ज्यादा जोखिम उठाया गया था सिंगल को लेकर। यस, या ठिकाणी रिस्क घ्यावीच लागते, क्रिकेटचा खेळ आहे आणि अखिल भारतीय क्रिकेट, कारण हे जे सगळे खेळाडू आहेत ऑल इंडिया लेवलच्या क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करून झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म आला। मी तर म्हणेल ही सुरुवात आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अशा स्पर्धा येतील आपल्या भेटीला, कारण वेगळं काही करण्याचा प्रयत्न 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून याही अगोदर बऱ्याचदा झालाय। यावेळी ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, अगदी लॉफ्टेड फटका खेळलाय, सीमारेषेच्या दिशेने निघालाय, बॉल अडवतात त्या ठिकाणी प्रितेश आणि जोपर्यंत थ्रो करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत। बहुत बढ़िया क्रिकेट, अच्छी गेंद थी ये भी हालांकि, लेकिन बल्लेबाज ने आखिरकार उस पर बल्ला अड़ा दिया था। थोड़ा रूम बनाने को देख रहे थे, पहले लेग स्टंप के थोड़ा सा बाहर हट गए थे वहां पर मैकमिलन गोविंद, और उसी को देखते हुए सुल्तान ने गेंद को थोड़ा जानबूझकर बाहर रखा था, लेकिन इनफील्ड को क्लियर करने में कामयाब रहे। डीप पॉइंट की दिशा में खेला था, अच्छा क्षेत्ररक्षण भी, गुड क्रिकेट ऑल अराउंड। यस, आपण जेही प्रेक्षक मैदानात आले ते खुश असतील, मुख्य मंच पाहून, ज्या पद्धतीने खेळपट्टी आहे, मैदान आहे आणि ही सजावट पाहून, आणि एकतर खूप मोठं पारितोषिक सुद्धा आहे या स्पर्धेमध्ये। या वेळेला कमी गतीचा बॉल टाकला, पहिलाच मात्र सफल झाले होते, खेळायचं होतं स्क्वेअर लेग फाईन लेगला, परंतु सुल्तानचा हा कमी गतीचा बॉल कळलाच नहीं आणि यष्टिरक्षकांच्या दिशेने गेलाय। जी हाँ, पूरी तरह से अचंभित हो गए वहां पर बल्लेबाज, और देखिए बाद में स्ट्रोक खेलने का ज्यादा प्रयास भी नहीं, पहले तो कोशिश कर रहे थे लेकिन आखिरकार जाने दिया, ऑफ कटर थी। हवा में गेंद, यहां पर विकेट मिल सकता है, फील्डर गेंद के नीचे और कोई गलती नहीं, पहले विकेट का पतन, मैकमिलन का काम होता हुआ तमाम। विकेट येताना पाहिलं मिळतं इकडे 13 धावसंख्येवर पहिला धक्का बसलाय। थोडंसं स्ट्रगल सुरू होतं दोन्ही बॅटरचं, कारण गोलंदाजी विवेक चांगली केली आहे, सुलतानही चांगली करतायत। इकडे मात्र फुलटॉस शॉट सिलेक्शन प्रॉपर नाही होऊ शकलं आणि या फुलटॉसवर विकेट येताना पाहिलं मिळते। सुलतान यांच्या खात्यामध्ये विकेट जरूर जाते आणि पहिला धक्का पालघर संघाला बसलाय। लक्ष असणार आहे सगळ्या पालघरकरांचं या मॅचवर, लक्ष असणार आहे सर्व ठाणेकरांचं देखील, कारण हे जर पाहिलं तर जो या झोन मधील खेळाडू मैदानात खेळतायत, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील खेळाडू मैदानात आहे, त्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष या स्पर्धेवर, या मॅचवर आहे। कहीं ना कहीं मुझे लगता है कि सुल्तान खान थोड़े से लकी रहे हैं चंदू जी, क्योंकि फुल टॉस गेंद पर विकेट मिला है। यह ऐसी गेंद होती है जहां पर बाउंड्री की ज्यादा अपेक्षा होती है, कोशिश भी की थी लेकिन टाइमिंग पूरी तरह से गलत रही, और बहुत बढ़िया कैच, बहुत ही ऊंची चली गई थी गेंद, अच्छा जजमेंट वहां पर सूरज केने द्वारा। 13 पर लगा है पहला झटका ताई पैकर्स पालघर टीम को। यस, पहिली विकेट आलेली आहे, परंतु मॅच मोठी आहे, 5-7 ओव्हरचे सामने आहेत, म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये इकडे म्हणेल मी कुठेतरी ट्रायडेंट ठाणे थोडंसं वर्चस्व प्रस्थापित करतायत, परंतु अजूनही 5 ओव्हर आहेत। मोठ्या षटकांच्या मॅचेस मध्ये कमबॅक करण्याची संधी तुमच्याकडे जास्त असते आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागणार आहेत, कारण हा वेगळा आविष्कार आहे। आपण 8 ओव्हरचं क्रिकेट पाहिलं, 6 ओव्हरचं क्रिकेट पाहिलं, 5 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतो, बऱ्याचदा काही ठिकाणी 4 ओव्हरच्या देखील पाहायला मिळतात, परंतु 7 ओव्हरच्या मॅच हा वेगळा फॉर्मॅट आहे आणि वेगळ्या रणनीतीने तो खेळावा लागेल। अजय जी जी बिल्कुल, आपकी बात से मैं सहमत हुई। एक बड़ा ओवर आता है तो वहां पर फिर से गेम थोड़ा सा अलग दिखने लगेगा और गेंदबाजों पर दबाव आ सकता है, गेंदबाजी में बदलाव किया जा रहा है। कौशल पाटिल आक्रमण पर आते हुए, ये वीआईपी डायस का नजारा आपके स्क्रीन पर, कई सारे मेहमान इस समय मंच पर मौजूद है, सभी का हार्दिक स्वागत है दीना पाटिल साहब की ओर से। यस, दीना पाटील साहेबांचं विशेष कौतुक करावं लागेल, या स्पर्धेला एवढ्या भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळतात। त्यांचा सर्व मित्र परिवार या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत। एका बाजूला जर पाहिलं तर आता विश्वनाथ जाधव आलेत, निहिल केनी मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि गोलंदाजीसाठी कौशल।
पहिलाच बॉल, त्याच्यावर जर पाहिलं तर वेगळाच फटका खेळलाय परंतु अडवला जातो त्या ठिकाणी. आणि इकडे वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नात फलंदाज काय करून बसले. इकडे हिट विकेटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय म्हणजे धक्का क्रमांक 2. दोनों भी ओपनर्स आए तो एक साथ थे लेकिन बारी बारी पेविलियन में लौटते हुए निहिल केनी आउट हुए हैं. दूसरा झटका लगा है, ये देखिए रिवर्स स्ट्रोक खेला उन्होंने, शॉट अच्छा जमाया था, टाइमिंग अच्छी थी, लेकिन फिर वो स्ट्रोक फिनिश जब कर रहे थे तो बल्ला उनका स्टंप्स पर टकराता हुआ. बहुत ही निराश, बहुत खफा अपने आप से, अपने आप को ही कोसते हुए यहाँ पर, और कुछ कर भी नहीं सकते हैं नील केनी. पहले मैकमिलन गोविंद आउट हुए थे पिछले ओवर की अंतिम गेंद पर और अब कौशल को सफलता मिली है. हिट विकेट के रूप में बल्लेबाज आउट हुए हैं निहिल केनी, सिर्फ 6 रन बनाए. मैकमिलन ने 7 रनों का योगदान दिया. इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ता आपके स्क्रीन पर सम्माननीय दिना पाटील साहब. या सगळ्या गोष्टींची शहानिशा करतायत. इकडे सगळं काही ठीक तर आहे ना, या सगळ्या गोष्टींची चौकशी ते करताना पाहायला मिळत आहेत. पहिली 2 ओव्हर ज्या आहेत त्या मात्र या ठिकाणी जाताना पाहायला मिळालं तर गोलंदाजाच्या बाजूने. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात ही तेवढी काही चांगली झालेली नाहीये, परंतु मोठा फॉर्मॅट, मोठ्या मॅचेस या ठिकाणी जरूर आहेत. अक्षय, दीना पाटील, समन्वयक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तथा अध्यक्ष ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी यांच्या संकल्पनेतून आज ही भव्य दिव्य स्पर्धा, भारतभर चर्चित असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर आता अक्षय राजभर आलेले आहेत. अक्षयला प्रयत्न करावे लागतील. जोडीला जर पाहिलं तर विश्वनाथ जाधव आहेत. अगदी मानाच्या सुप्रीमो चषकात 4 व्हीलर कार मिळालेला खेळाडू कौशल. हा बॉल जर पाहिलं तर ऑप्शनच्या बराचसा बाहेर टाकलाय. पंचांनी आपले हात फैलावलेत, व्हाईट बॉल घोषित करतायत आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. और ये पहला अतिरिक्त रन खर्च किया गया है. पहले 2 ओवर्स में बहुत ही बढ़िया गेंदबाजी हुई है. इस ओवर की शुरुआत भी अच्छी हुई है. पहली गेंद पर विकेट मिला है कौशल पाटिल को. 14 रन 2 विकेटों के नुकसान पर इस समय ताई पैकर्स पालघर. भार्गव पाटिल है बल्लेबाज जो इस समय स्ट्राइक पर है. फुल टॉस ड्राइव कर दिया है, सामने फील्डर वहां पर मौजूद है पवन केनी के रूप में, सफाई से फील्ड करते हुए. सिर्फ 1 रन मिलेगा. यस, वसई उमेळमानचे खेळाडू आहेत भार्गव पाटील. ते मैदानाच्या आतमध्ये आले. जोडीला जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विश्वनाथ आहे. या दोघांना इकडनं टीमला संकट आहे, थोडंसं त्याच्यातून बाहेर काढावं लागेल. लीग पद्धतीच्या मॅच आहेत. प्रत्येक टीमला सगळ्या टीम बरोबर मॅच खेळायला मिळणार आहे, म्हणजे 5-5 मॅच तर सगळ्यांना मिळणार आहेत. आणि हाही एक वेगळा फॉर्मॅट, 5 मॅच तुम्हाला खेळायला मिळणार आहेत. माझ्या मते हाही एक वेगळा मापदंड या ठिकाणी आपल्या लोकल क्रिकेटमध्ये देखील हा पाहायला मिळतोय आपल्याला. 15 धावा धाव फलकावर आहेत. विश्वनाथ या सरळ बॅटने कव्हरच्या दिशेने मात्र स्ट्रोक ढकलताना पाहायला मिळत आहेत. 1 धावेने धावसंख्या पुढे गेली आहे. बॉलला अडवलंय तोपर्यंत दिनेश कांबळे होते त्या ठिकाणी. दिनू शाहिद असतील, दिनू असतील, विवेक चेलार असतील, सुलतान असतील, असे रथी महारथी पवन केने असतील या टीम मध्ये देखील, म्हणजे एक चांगली बॅलन्स टीम आहे. जी हाँ, पालघर टीम की भी यदि हम बात करें तो उनके पास भी कुछ अनुभवी खिलाड़ी है, जिसमें विश्वनाथ जाधव है. मैकमिलन को हमने देखा, हालांकि मैकमिलन ज्यादा कुछ कर नहीं पाए, लेकिन विश्वनाथ एक मंजे हुए खिलाड़ी है. उनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी इस समय. हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. यावेळेला आणखीन एक वेगवान चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. हा युवा गोलंदाज अगदी उंचपुरा गोलंदाज आहे आणि हा बॉलर सध्या चर्चेत आहे. आणि अगदी अंडर 25 ला देखील खूप चांगली कामगिरी केली. थोड्या वेळापूर्वी गावासाठी चांगले खेळले, आताही चांगले खेळतात. दीना पाटील साहेबांना आपण पाहू शकता आपल्या सहकार्यांबरोबर या स्पर्धेची शहानिशा करतायत आणि चर्चेत आहे भारतभर दीना पाटील हे नाव. उमाकांत पाटीलजी देखील त्यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी आहेत. बढ़िया गेंद थी. इस बार ऑन साइड में टर्न करना चाहते थे, कुछ समझ नहीं पाए थे. हालांकि ज्यादा इस बार रफ्तार नहीं थी और ठप्पा पड़ने के बाद थोड़ी सी सीधी रही. बैट्समैन सोच रहे थे कि और अंदर की तरफ आएगी विद द एंगल, इसलिए ऑन साइड में मोड़ने का प्रयास कर रहे थे. कमाल की गेंद. हो, अगदी उंचीचा फायदा घेत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर सिमेंटची खेळपट्टी जरी असेल, कुठेतरी बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न त्यांचा इकडे होतोय. यावेळेला हा फटका जर पाहिलं तर फसले तर जरूर आहे. बॉल हवेत आहे, 3 फिल्डर, परंतु तिघांच्या मध्ये बॉल पडलाय. कॅच कोण घेणार हाही प्रश्न त्या ठिकाणी होता. आणि 1 धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 2 धावा मात्र इकडे मिळणार आहे आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. पहिल्या 3 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झालेली आहे ती 18 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मौका था यहाँ पर. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 6 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाते हुए बल्लेबाज ताई पैकर्स पालघर के लिए
ये देखिए 3 खिलाड़ी एक दूसरे का मुंह ताकते रह गए। विवेक हालांकि बहुत दूर नजर आ रहे थे, लेकिन सूरज के ने पहले ऐसे लगा था कि शायद वे कैच पर पहुंचेंगे। गेंदबाज ने भी कोशिश की थी, लेकिन आखिरकार किसी ने भी कैच लपकने का अंत में प्रयास नहीं किया। नो मैंस लैंड में आखिरकार जाकर गिरी गेंद। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। यह उद्घाटनीय मैच है टेनिस क्रिकेट ब्लास्ट। आप देख रहे हैं डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट। ताई पैकर्स पालघर बनाम ट्राइडेंट ठाणे। ठाणे टीम टॉस जीतकर पहले फील्डिंग करती हुई। अच्छा फैसला कप्तान विवेक शेलार का। मंच पर मेहमानों का तांता लगा हुआ है और दीना पाटिल साहब जो समाज कार्यों में हमेशा बढ़ चढ़कर हिस्सा लेते हैं, उनके द्वारा ही इस टूर्नामेंट का शानदार और भव्य आयोजन। ओवर नंबर 4 की शुरुआत होने जा रही है। पहले 3 ओवर्स के लिए 3 अलग अलग गेंदबाजों का इस्तेमाल और अब एक बार फिर से कप्तान खुद गेंदबाजी आक्रमण पर आते हुए विवेक शेलार। विश्वनाथ जाधव और भार्गव पाटिल की जोड़ी क्रीज पर। विश्वनाथ ने एक गेंद खेली है, एक पर बैटिंग करते हुए स्ट्राइक इस समय उनके पास है। 3 पर बल्लेबाजी करते हुए भार्गव। एक तरफ अनुभव है, एक तरफ युवा जोश। स्विंग एंड मिस, अच्छी लेंथ और अच्छी लाइन पर गेंदों को रखते हुए विवेक। पहले ओवर में भी काफी अच्छा रिदम देखने को मिला था विवेक का, केवल अंतिम गेंद थोड़ी सी कमजोर पड़ गई थी जिस पर चौका जड़ा था बैट्समैन ने। हो, अगदी या षटकाची सुरुवात देखील तेवढी चांगली करताना पाहायला मिळाले। बॉलला टर्न करताना पाहायला मिळत आहेत। मग खेळपट्टी मातीची असू देत, गवताची असू देत किंवा सिमेंटची असू देत, त्यांच्याकडे एक चांगलं टॅलेंट आहे, कौशल्य आहे, ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत। फिर से ऑफ स्टंप के बाहर रखा था, इस बार कट करना चाहते थे, फिर से बीट किया। कमाल की गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी विवेक शेलार द्वारा। अनुशासन, यह सबसे बड़ी बात है उनकी गेंदबाजी की कि अनुशासित गेंदबाजी करते हैं, इसीलिए कामयाब भी होते। कुठेतरी गोलंदाजाच्या माइंडचे फलंदाजाच्या माइंडचे खेळण्याचा प्रयत्न देखील होतोय। मनात फलंदाज सर्वत असेल की आता मी हा स्ट्रोक खेळेल, परंतु बॉल त्याच्या विरुद्ध येतोय। कुछ बड़े स्ट्रोक्स की जरूरत यहाँ पर पालघर टीम को, लेकिन क्या गेंदबाजी हो रही है। बिल्कुल जड़ में रखा था इस दफा, ऊंची बैकलिप ले रखी थी, बड़े स्ट्रोक के लिए तैयार थे वहां पर बैट्समैन, लेकिन अंत में सम्मान देना पड़ा उस गेंद को। किसी तरह से डिग आउट किया और नॉन स्ट्राइकर से इन पर चले गए हैं विश्वनाथ जाधव। जरी सध्या परिस्थिती ठाणेकरांच्या बाजूने असेल, इकडे बॅटिंग करावी लागेल। काही मोठे फटके आत्मविश्वास देतील, पार्टनरशिप किंवा धावा जर आल्या तर मात्र तुम्हाला आत्मविश्वास तो देणार आहे। आज सकाळच्या सत्रात आम्ही पाहिलं अगदी 102 धावा देखील करताना पाहिलं मिळालं वडवली संघाला, आणि वैयक्तिक 70 धावांची खेळी सुद्धा ऋतिकने बनवली होती। जी बिल्कुल, इस मैदान पर रन्स होते हैं अंडर फ्लडलाइट्स भी। हमने ऐसे कई मुकाबले देखे हैं जहां पर काफ़ी स्कोर बनाया गया है, और विश्वनाथ यहाँ पर हम देखें तो उनके पास वो अनुभव है ऐसे सिचुएशन में खेलने का। शफल करते हुए खेलना चाहते थे फाइन लेग की तरफ, गेंद पहले निकल गई थी, बल्ला थोड़ा देरी से आता हुआ, रफ्तार में बीट करते हुए विवेक शेलार। एक और ओवर, अच्छा ओवर घटता हुआ विवेक का। देखिए बहुत ज़्यादा ऑफ स्टंप के बाहर जाकर थोड़ा सा इम्प्रोवाइज तरीके से गेंद को दिशा दिखाने की कोशिश थी, लेकिन चूक गए भार्गव पाटिल। युवा खिलाड़ी है, प्रतिभा की कोई कमी नहीं है, लेकिन कहीं ना कहीं मुझे लगता है कि 1-2 बड़े स्ट्रोक्स चाहिए जहां से वो आत्मविश्वास नजर आता है, जिसकी कहीं ना कहीं आवश्यकता है। इस बार हवा में गेंद, लेकिन फील्डर थोड़े दूर है डीप पॉइंट की दिशा में। इससे पहले कि फील्डर पहुंचेंगे, दूसरे के लिए पलट चुके हैं और 2 रन पूरे। बड़े स्ट्रोक्स नहीं आ रहे हैं, अभी तक केवल एक ही चौका देखने को मिला है। 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ ताई पैकर्स पालघर का 21 रन। हो, मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर ठेवले, परंतु आता जे 2 आले ते सुद्धा महत्त्वाचे आहेत। अशा प्रकारे सिंगल डबल्स तरी येणं गरजेचं आहे, कारण 7 ओव्हरची मॅच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते, त्यापैकी 4थी ओव्हर सुरू आहे। इस ओवर के बाद भी 3 ओवर्स का खेल शेष रह जाता है। विवेक शेलार अपने स्पेल की अंतिम गेंद लेकर दाहिने से ओवर द विकेट। इस बार स्मैश किया है गेंद को इनफील्ड के ऊपर से, दर्शनीय स्ट्रोक। फील्डर का प्रयास काफी अच्छा है, डिप कवर पॉइंट पर निश्चित रूप से रोकने में कामयाब, और बल्लेबाज तीसरे की कोशिश में है। 3 रन कंप्लीट होते हुए काफी देर बाद एक आक्रामक शॉट देखने को मिला है, और इसके साथ ही विवेक शेलार का एक और किफायती ओवर समाप्त होता हुआ, अच्छा स्पेल समाप्त होता हुआ। ये देखिए ऑन द राइज खेला था अंतिम गेंद को। 4 ओवर की समाप्ति, स्कोर 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। हो, 24 धावा धावफलकावर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत। येणाऱ्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर येणाऱ्या ज्या 3 ओव्हर आहेत त्या खूप महत्त्वाच्या असणार आहे, आणि या 3 ओव्हरमध्ये कुठेतरी 30, 35, 40 धावा आल्या तर एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली जाऊ शकते। रात्रीचा सामना आहे, आणि अगदी जास्त धावा जरी नाही झाल्या तरी एक 60 धावसंख्येपर्यंत 55-60 पर्यंत तरी जावं लागेल इकडे टीम पालघरला। चेक या ठिकाणी भिवंडी तालुक्याचे युवा सेनेचे माजी युवा अधिकारी राहुलजी तरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत।
तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कशेळी, तदनंतर कुडूसचे उद्योगपती शादाब बर्डी साहेब, आपलंही हार्दिक स्वागत आहे. तदनंतर शमीम अख्तर कुडूस समाजसेवक, आपलंही हार्दिक स्वागत. शिवनाथ गायकर साहेब आंबेगाव उद्योजक, आपलंही हार्दिक स्वागत. तसेच या ठिकाणी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी किरण कुमार सांबला, पद्मानगर भिवंडी, दत्ता बोयासाहेब धामणकर नाका, तदनंतर सुरेश वानकडे साहेब ताडाली भिवंडी आणि विजय ठाकूर साहेब ठाकराचा पाडा आदींचं मनपूर्वक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थैंक यू सो मच राजेंद्र पाटिल सर. 24/2 इस समय ताई पैकर्स पालघर ठीक 6 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए रहे हैं बल्लेबाज. नेवर लेकर कौशल इस बार लॉफ्ट करने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक, कवर पॉइंट पर फील्डर गेंद के नीचे है और बढ़िया कैच. खुद कप्तान थे विवेक, कोई गलती नहीं और विकेट का पतन. भार्गव पाटिल आउट होकर पेविलियन में लौटते हुए. और ये होता है, हमने देखा है जब दबाव बनता जाता है, जब आपके बड़े स्ट्रोक्स नहीं आते हैं तो फिर इस तरह की गलतियां होती है और दबाव में विकेट गिरते हैं. हो, दबाव निर्माण केला होता कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये जी अपेक्षित धावगती होती ती आली नव्हती. त्यानंतर जर पाहिलं तर चौथ्याही षटकात जरी विकेट नसेल आली तरी ज्या धावगती पाहिजे होती ती धाव नव्हती आली आणि त्यामुळे कुठेतरी भार्गव इकडे मोठ्या स्ट्रोकसाठी गेले, टायमिंग नाही करू शकले, बॅट हातामध्ये फेरली गेली, योग्य शॉट सिलेक्शन नाही झालं आणि विवेकने मात्र एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडलेली आहे. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील खरे, परंतु इकडे धावा बनवाव्या लागणार आहेत, धावा कराव्या लागणार आहेत. 24/3 म्हणजे 24 धावांवर 3 विकेट माघारी परतलेले आहेत. थोड़ी सी नाजुक अवस्था जरूर कही जा सकती है. हालांकि लंबा फॉर्मेट है, वैसे देखा जाए तो टेनिस क्रिकेट के लिहाज से 7-7 ओवर के मैचेस. नए बैट्समैन वीरेंद्र बाबरे, इनके नाम की भी काफी चर्चा है. एक और युवा खिलाड़ी, भिवंडी में पिछले सीजन में वीरेंद्र को हमने देखा था, बिनार के डीडी ग्राउंड पर अंडर 24 चैंपियनशिप में खेले थे. बहुत प्रतिभाशाली खिलाड़ी है और अब बल्लेबाजों को चाहिए कि अपने क्षमता के अनुसार प्रदर्शन करे, पलटवार करे यहाँ पर पालघर टीम के लिए और कम से कम इन बचे हुए 3 ओवर्स में 30-35 रन जोड़ने का प्रयास करे ताकि एक फाइटिंग टोटल तक टीम पहुंचे. रन संख्या 24, 3 विकेटों के नुकसान पर. विश्वनाथ अभी भी क्रीज पर डटे हुए हैं, लेकिन ठाणे के गेंदबाजों की तारीफ करनी होगी जिस तरह से अभी तक गेंदबाजी की है उन्होंने. कट करने का प्रयास यहां पर, अपील और आउट. एक और विकेट. लगातार 2 विकेटें कौशल पाटिल के इस दूसरे ओवर में. पहले ओवर में भी उन्होंने विकेट के साथ शुरुआत की थी. गजब की गेंदबाजी वीरेंद्र बाबरे ने भी किया निराश इस उद्घाटनीय मैच में. 0 पर आउट. हो, अगदी या खेळाडूकडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असतात, परंतु इकडे थोडासा दबाव पाहायला मिळाला. सुरुवातीच्या ज्या धावा झालेल्या नाहीयेत, परंतु कुणाला तरी मैदानात ठाण मांडून उभं राहावं लागणार आहे, एका कॉन्फिडन्सने खेळावं लागणार आहे आणि मोठमोठे स्ट्रोक या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून यावे लागतील. कारण बघता बघता आता 5वं षटक सुरू सुद्धा झालं आणि विकेट बॅक टू बॅक आलेले आहेत. चंदू सर, इस टूर्नामेंट में एक बहुत बड़ा आकर्षण है. हालांकि कई सारे आकर्षण हैं, लेकिन मुख्य जो वीआईपी डायज है वहां पर बिल्कुल उस स्टेज के सामने ऊपर एक गेंद टांगी गई है. उस गेंद पर जाकर यदि गेंद टकराती है, बल्लेबाज छक्का जड़ते हैं तो उस बल्लेबाज के लिए 30,000 रुपयों का कैश प्राइज है. पेरिस मंडप डेकोरेटर्स की ओर से 25,000 रुपयों का इनाम है. बढ़िया शॉट, स्क्वायर ऑफ द विकेट, दिशा दिखाई है. डीप कवर पॉइंट पर फील्डर तैनात है, वहां पर सिंगल लेने का अवसर. नए बैट्समैन मनोज खाता खोलते हुए. हैट्रिक गेंद थी, थोड़ा सा सम्मान भी दिया था और बढ़िया टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक. स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 4 विकेटों के नुकसान पर. 5वें ओवर का खेल इस समय प्रगति पर है ताई पैकर्स पालघर टीम की पारी में. कौशल पाटिल अपने दूसरे ओवर में गेंदबाजी करते हुए काफी सफल साबित हुए हैं. 3 विकेट चटका चुके हैं. इस बार बड़ा हिट हवा में खेल दिया है और डीप मिड विकेट के ऊपर से पहला मैक्सिमम विश्वनाथ जाधव के बल्ले से. आक्रमण की शुरुआत हो चुकी है चंदू सर.
हो, गरजेचं देखील होतं, कारण धाबा बनणं गरजेचं आहे आणि विश्वनाथ त्यासाठी ओळखले जातात. टीमला संकटातून बाहेर काढू शकतात. अशा प्रकारचे 4-5 स्ट्रोक जर आले तर ही मॅच एक फाईट करण्यासारखी होणार आहे आणि पालघरकर देखील हार मानणारे नाहीयेत. ते सुद्धा कमबॅक करतील आणि विश्वनाथने तशी सुरुवात केली आहे. 31 पर पहुंचता हुआ स्कोर अब ताई पैकर्स पालघर का. और बाहरी किनारा, इस बार अच्छा एफर्ट था विकेट कीपर का, लेकिन गेंद हाथ से छिटकी है. शाहिद स्टंप्स के पीछे, थोड़ा मुश्किल अवसर जरूर था. गेंद उनकी दाहिनी तरफ से ट्रेवल कर रही थी, मोटा सिरा लगा था. अच्छी वापसी गेंदबाज द्वारा, पिछली गेंद पर छक्का लगा था, दूर रखा था जानबूझकर और ये मौका जरूर था. हो, अगदी त्यांना माहिती होतं की या गोलंदाजाकडे सुद्धा खूप चांगलं टॅलेंट आहे. फलंदाजांना चूक करायला भाग पाडतात आणि एक चांगला चेंडू होता परंतु कॅच नाही झाली आहे. अगली गेंद इस बार कदम चूकते हुए गेंदबाज कौशल पाटिल. स्कोर 32 रन, 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं. शुरुआत जिस तरह की चाहिए थी वो शुरुआत मैकमिलन गोविंद और निहिल केनी दे नहीं पाए थे. पहला विकेट 13 पर गिरा, दूसरा भी 13 पर, उसके बाद तीसरा और चौथा विकेट 24 के स्कोर पर गिरा. फिर से बाहरी किनारा, इस बार गैप में निकल गई है, काफी फाइन. 4 रन मिलेंगे. नुसता किनारा नाही यावेळेला तर अगदी विकेट कीपर आणि पाठीमागे फिल्डरच्या दोघांच्याही मधोमध चेंडू सीमारेषच्या पलीकडे गेलाय. पालघरकर आता खुश असतील, धावा यायला सुरुवात झाली. मग त्या कशाही येऊ देत, बॅटची कडा घेतली परंतु 4 धावा आल्यात आणि धावा खूप महत्वाच्या आहेत या ठिकाणी. बघता बघता 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे ती 36 धावा. हळूहळू मात्र आता धावा बनायला सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या 2 ओव्हर जर कुठे इकडे एक 25 रन आल्या तर 25-30 रन आल्या तर मजा येईल मॅच मध्ये. माजी केंद्रीय राज्य मंत्री चषक, इस टूर्नामेंट को भी देखना मत भूलिएगा. इसी मैदान पर श्री गुरुदत्त चौटाईरवा क्रिकेट ग्राउंड मानकोली 1 मार्च से लेकर 12 मार्च. उसके बाद श्री रामेश्वर प्रतिष्ठान मेडबाव का एक और बड़ा टूर्नामेंट. 5 लाख का पहला इनाम है और रनर अप के लिए 2,25,000 की इनामी राशि है. ग्रीन पार्क स्टेडियम मेडबाव, तालुका देवगढ़, जिला सिंधुदुर्ग. आमदार शेखर निकम चषक 2025 यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित ये टूर्नामेंट, और वहां पर भी 5 लाख की इनामी राशि है पहले नंबर के लिए. डे नाइट क्रिकेट टूर्नामेंट, तीसरा सीजन रहेगा. हनन प्रीमियर लीग आने वाले समय में आप देखने वाले हो 18 फरवरी से लेकर 23 फरवरी तक. ढेर सारे टूर्नामेंट्स. गुजरात तक टेनिस क्रिकेट लीग भी आ रहा है जहां पर पहले नंबर के लिए 12 लाख रुपए की इनामी राशि है. टॉप 8 इनवाइटेड टीम्स उस टीम में आपको एक्शन में नजर आएंगी. कमिंग सून. और ये वो गेंद जो कमाल कर रही है, 70-70 लगा तो 6. अभी तक हालांकि बल्लेबाजी उतनी बेहतरीन हुई नहीं है, लेकिन पिछले ओवर में कुछ रन आए हैं. थोड़ा सा मोमेंटम शिफ्ट होता हुआ पिछली 4 गेंदों पर 12 रन आए हैं और केवल 4 मिनट का वक्त आपके पास है. 6 मिनट है वैसे, 32 मिनट दिए गए हैं, 26 मिनट हो चुके हैं, तो सही ओवर रेट मेंटेन भी किया गया है. कौशल का भी स्पेल समाप्त हुआ है. ओमकार तारमले आक्रमण पर. पहली गेंद बिल्कुल सटीक यॉर्कर किसी तरह से खोद कर निकाला है. गेंदबाज खुद फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का मौका विश्वनाथ के पास. विश्वनाथ ने बैटिंग तो ठीक ठाक की है मेरे ख्याल से, लेकिन गेंदबाजी बहुत कमाल की. उनके विरुद्ध ज्यादा हाथ खोलने की वजह से मौके मिले नहीं है. जब मौका मिला तो उन्होंने एक छक्का जड़ा. हो, अगदी तेच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परंतु ओमकार तारमाळे पहा, या एका वर्षातील पावसाळ्यापासून आतापर्यंतचा त्याचा प्रवास किती चांगला राहिलाय. शहापूर तालुक्यातील शेरेगावचा असणारा हा युवा टॅलेंटेड खेळाडू कालही दौंड तालुक्यातील राहूच्या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॉलिंग करताना पाहायला मिळालाय. उंच पुरे आहेत आणि वेग आहे त्यांच्याकडे, आणि आज हाच वेग त्यांना ठाण्याच्या टीम मध्ये घेऊन आलाय. लेन बॉल इस बार पुल कर दिया है. गेंद आसमान में, फील्डर जज करते हुए और कोई गलती नहीं. पवन गेंद के नीचे और बल्लेबाज आउट. हो, विकेट येते, कारण मागील बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकला परंतु हा थोडासा मागे टाकला होता. मनोज यांनी बॅट तर फिरवली आहे, किंवा त्यांना बॅट फिरवणंही गरजेचंच आहे. ही ती परिस्थिती आहे आणि बॅट फिरवली खरी परंतु टायमिंग नाही करू शकले. वेगापुढे ते मात्र या ठिकाणी टायमिंग नाही करू शकले आणि त्यामुळे आणखीन एक विकेट या ठिकाणी पालघर संघाची येते. बैट का फ्लो बताता है कि कहीं ना कहीं वो स्क्वायर लेग या फिर डीप बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में खेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं लगी थी. आंखें भी हट गई थी गेंद के ऊपर से. बल्ले पर आई जरूर, लेकिन वहां पर खेल नहीं पाए जहां पर खेलना चाहते थे. ऊंचाई ज्यादा रही और बहुत ही बेहतरीन जजमेंट, बहुत आसानी के साथ इस कैच को लपकते हुए पवन के ने.
अजयजी काय म्हणाल, ज्या पद्धतीने आता वेगवेगळे क्रिकेटमध्ये फॉर्मॅट येऊ लागलेत, अंडर 19, अंडर 24, अंडर 25, ग्रामीण क्रिकेट, 2 आयकॉन, 1 आयकॉन, जिल्हानिहाय क्रिकेट, त्याचबरोबर जर पाहिलं तर स्टेट वाईज क्रिकेट, प्रोफेशनल क्रिकेट, आणि आता जिल्हानिहायची एवढी मोठी मॅच होते, काय म्हणाल? जी हाँ, ये बहुत ही बेहतरीन कॉन्सेप्ट है। इसे भी चकली गेंद, फिर से गेंद हवा में है, विकेट कीपर अब गेंद के नीचे और ये सॉफ्ट डिसमिसल। एक और बैट्समैन आउट होते हुए धनंजय नाइक आए थे 7वें नंबर पर, पहली गेंद पर पेविलियन में लौटते हुए 37 पर गिरा है छठा विकेट ताई पैकर्स पालघर का। हो, पहिली मॅच आहे, सगळ्या संघांना या नव्या खेळाडूंचं कॉम्बिनेशन करायला थोडासा टाइम जाणार आहे, कारण आज ज्या पद्धतीने या टीम बनलेल्या आहेत, हा फॉर्मॅट सुरू झाला आहे, त्यामुळे थोडासा वेळ तर लागणार आहे, परंतु इकडे प्रत्येक टीमला 5-5 मॅचेस सुद्धा आहेत आणि त्यातून 6 पैकी 4 टीम सेमीला जाणार आहेत। हाही एक वेगळा इकडे फॉर्म्युला पाहायला मिळतोय, परंतु इकडे 6 विकेट घेत 37 धावा असताना इकडे थोडासा वर्चस्व सध्याच्या घडीला तरी ठाणे टीमचा पाहायला मिळतोय। जी बिल्कुल, 5-5 मैचेस खेलने का मौका आपको मिलेगा इस टूर्नामेंट में, ऐसे में वापसी करने का एक अच्छा मौका आपके पास रहता है। भले ही पहले या फिर दूसरे मैच में आपका प्रदर्शन उतना अच्छा ना हो, फिर भी आप टूर्नामेंट में बने रह सकते हो आगे के मैचेस जीत कर, तो वो मौके जरूर रहते हैं। हालांकि कोई भी टीम हारना तो नहीं चाहती है, और अभी तो पहला हाफ ही चल रहा है, भले ही ज्यादा रन्स नहीं बने हैं, लेकिन बाद में ताई पैकर्स पालघर की गेंदबाजी भी बाकी है। अभी भी 9 गेंदों का खेल बचा हुआ है, मुझे लगता है यहाँ से 20 रन भी जोड़ते हैं बल्लेबाज, तो वहां से भी फाइट बैक किया जा सकता है। हैट्रिक गेंद इस बार अक्षय के लिए, पूरी तरह से खेल ही नहीं पाए थे, सीधे विकेट कीपर के पास। जबरदस्त गेंदबाजी, हर गेंदबाज ने इंप्रेस किया है ट्राइडेंट ठाणे टीम की ओर से। विवेक शेलार ने शुरुआत की थी, उसके बाद सुल्तान खान, फिर कौशल पाटिल और अब ओमकार तारमले। वाह, काय बॉलिंग केली जाते, म्हणजे वेग आहे, वेगाबरोबर बाउन्स होता आणि अक्षयने तर शेवटच्या क्षणी बॉलवरची नजरच काढून घेतली होती आणि त्यामुळे आणखीन एक चेंडू चांगला पाहायला मिळाला। इस बार ऑन द राइज स्मैश कर दिया है मिड ऑफ के ऊपर से, विवेक गेंद का पीछा कर रहे हैं लेकिन कोई मौका नहीं, 4 रन। वाह, चांगला फटका आलाय, गरज होती टीमला या ठिकाणी धावांची आणि अक्षयच्या बॅटमधून। अक्षय तो खेळाडू आहे जो केव्हाही मॅचचं पारडं फिरू शकतो, अंदाज घेतला मिड ऑफ आतमध्ये, त्याच्याच डोक्यावरून मात्र हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि 4 धावा वसूल केलेल्या आहेत त्या ठिकाणी, त्यामुळे धावसंख्या 4 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 41 धावा, आणि ज्याची चर्चा आपण करत होतो कुठेतरी 55-60 तरी पाहिजे सर। जहां पहले 4 ओवर में सिर्फ 24 रन थे स्कोरबोर्ड पर, और इस बार काफी तेज आई थी गेंद, बड़ी ऑकवर्ड पोजीशन में थे बल्लेबाज, किसी तरह से खेला गेंद को सामने की दिशा में, मिड ऑफ से फील्डर आए, तब तक 1 रन, और इसके साथ ही स्कोर अब 42 रनों पर पहुंच चुका है। ओवर की समाप्ति। हो, थोडंसं स्ट्रगल पाहायला मिळालं, त्यातून कुठेतरी थोडंसं सावरणं सुद्धा आहे। विश्वनाथ मैदानात आहेत, अक्षय घरत मैदानात आहेत, 2 असे खेळाडू मैदानात आहेत, कुठेतरी या ठिकाणी 16-17 धावा तरी पाहिजेत, म्हणजे जी धावसंख्या 60च्या जवळ घेऊन जाऊ शकते आणि तिकडनं मात्र पालघर फाईट करू शकते। यानंतर होणारा सामना बिग फाईट, उमर खान इन ऍक्शन मध्ये असतील उस्मान पटेल यांच्या विरुद्ध। दोन्ही बाजूने जर पाहिलं तर दर्जेदार खेळाडू मुंबई विरुद्ध मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती रायगड। उमर खान, त्याचबरोबर विशाल रॉय बाउन्सर, ओमकार देसाई, अजित मोहिते, आकाश चिंदारिया, अशरफ खान, ऐश्वर्य सुर्वे, सूर्या मणिरत्नम, अनिकेत सानप, रवी लिंगाला, बिलाल शेख, रोहित नार्वेकर, श्रीनिवास मौर्य, दिनेश आणि नागेश वाडेकर, तर अर्पित चतुर्वेदी आणि फिरोज बाई हे मात्र या टीमचे ओनर आहेत। आणि दुसऱ्या बाजूला रायगडने देखील एक मोठी स्टार कास्ट आणली आहे, प्रवीण पाटील यांच्या मालकीचा संघ, उस्मान पटेल, किरण पवार, विश्वजित मात्रे, तर जाऊयात मॅचच्या दिशेने। आखिरी ओवर लेकर सुल्तान खान, पहली गेंद पर रिवर्स स्ट्रोक ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए, पॉइंट पर फील्डर मौजूद है, 1 ही रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 43 रन 6 विकेटों के नुकसान पर। अब केवल 5 गेंदें पारी में शेष है। विश्वनाथ जाधव 1 डाउन खेलने के लिए आए थे, अभी भी डटे हुए हैं 7 गेंदों में 10 पर बैटिंग करते हुए। अक्षय घरत 6 पर बल्लेबाजी करते हुए। हो, इकडे मात्र धावांची गरज आहे, सुलतानला तेवढेही सोपं नाहीये, परंतु जरी चांगली गोलंदाजी होत असेल तुम्हाला त्याचं उत्तर द्यावंच लागणार आहे। अगला मैच मुंबई बनाम रायगढ़, दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तैयार रहना है। सुल्तान ओवर द विकेट, फुलर लेंथ लॉफ्ट करना चाहते थे, इनसाइड एज गेंद जा रही है स्क्वायर लेग अंपायर के बगल में, 2 की कोशिश यहां पर खतरनाक साबित हो सकता है, लेकिन बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, जोखिम जरूर था इसमें, लेकिन विश्वनाथ जानते हैं कि अब यहां पर एक रन महत्वपूर्ण साबित हो सकता है, और आखिरकार 2 रन कंप्लीट, स्ट्राइक अपने पास रखते हुए विश्वनाथ जाधव, स्कोर बढ़ता हुआ 45।
शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग पर खिलाड़ी, बैकवर्ड पॉइंट, एक पॉइंट पर फील्डर, डीप कवर मौजूद है। इस बार लेंथ डिलीवरी थी, फिर से अंदरूनी किनारा और गेंद क्या स्टंप्स पर लगी है। जी हाँ, बल्लेबाज निकल चुके हैं प्लेड ऑन होते हुए विश्वनाथ जाधव। एक और बड़ा झटका। हो, 7वं षटक आहे या ठिकाणी। विश्वनाथ देखील माघारी परत आहेत। तो गोलंदाजचा तोफखानाच या ठिकाणी पाहायला मिळतो ठाणे संघाकडे, परंतु दुसऱ्या डावात पालघरची गोलंदाजी देखील चांगली आहे, मजा येईल दुसऱ्या डावात सुद्धा। बॅटच्या कडेला लागून बॉल मात्र जर पाहिलं तर स्टंपवर आदळला आणि विश्वनाथ देखील माघारी परत आहेत। कॅप्टन तयार राहतील त्या ठिकाणी, कारण जशी ही ओव्हर संपेल टॉस होईल आणि एक मोठी मॅच मुंबई विरुद्ध रायगढ़। जी हाँ, हर एक मुकाबला काफी बड़ा मुकाबला है। डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट हमें देखने को मिल रहा है। मानकुली के श्री गुरुदत्त चौटाईरवा क्रिकेट ग्राउंड से ये सीधा प्रसारण आप तक पहुंचाया जा रहा है 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर। आप सभी का हार्दिक स्वागत है दीना पाटिल साहब और 70-70 स्पोर्ट्स की ओर से। 45 for 7 आखिरी ओवर का खेल प्रगति पर। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं। पंकज पाटिल अपने तेज तर्रार गेंदबाजी के लिए जाने जाते हैं, लेकिन बल्लेबाजी भी कर सकते हैं और यहां पर खड़े खड़े ड्राइव करना चाहते थे। मौका बना है रनआउट का, आसान सा मौका उसको बुनाते हुए सुल्तान। एक और बैट्समैन आउट होकर पेविलियन में लौटते हुए। विकेट काफी गिरी है, 8वां झटका लगा है, स्कोर केवल 45 रन। और शुरुआत से ही कहीं ना कहीं बल्लेबाज इस पिच के मिजाज को ठीक तरह से भाप नहीं पाए, यहाँ की कंडीशंस को। और खासतौर पर गेंदबाजी भी हम देखें तो काबिले तारीफ गेंदबाजी रही है। गेंदबाजों ने बल्लेबाजों को सिर उठाने का ज्यादा मौका दिया नहीं है। बहुत ही धारदार गेंदबाजी। केवल 5वां ओवर ऐसा था जहां पर 12 रन आए थे। डबल डिजिट वाला ओवर रहा था, उसमें भी 2 विकेट मिले थे कौशल पाटिल को। उसके अलावा हम देखें तो सभी ओवर्स में 10 के अंदर ही रन्स खर्च किए हैं गेंदबाजों ने। त्यामुळे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल। नियोजित गोलंदाजी, फुल प्लॅनिंगनी गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे, परंतु धावा गरजेचे आहेत। इस बार स्विंग कर दिया गेंद को ऑन साइड में। डीप स्क्वेरिश मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है। दूसरे रन के लिए पलट चुके हैं बल्लेबाज और 2 रन कंप्लीट। हालांकि पिछला मैच आपको याद होगा, ग्रामीण का जो मुकाबला था वो थोड़ा लो स्कोरिंग था। 6 ओवर में कुछ 45 के आसपास का टारगेट था, लेकिन फिर भी काफी रोमांचकारी मैच बन गया था। वैसे तो क्रिकेट का खेल है, कोई भी स्कोर पर मैच रोमांचकारी हो सकता है। अंतिम गेंद लेकर इस पारी की सुल्तान खान, अभी तक 11 रन देकर 2 विकेट सुल्तान के खाते में। लो फुल टॉस, बाहरी किनारा, गेंद गैप में ट्रैवल हो रही है डिप बैकवर्ड पॉइंट की दिशा में। फील्डर पहुंचे हैं वहां पर और फिर से 2 रन लेने का अवसर, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई। तीसरा रन लेना तो चाहते हैं लेकिन लगभग असंभव। एक और विकेट का पतन। तो इस तरह से पारी खत्म होती हुई। ताई पैकर्स पालघर टीम की इस उद्घाटनीय मैच में 7 ओवर्स में बनाया है कुल मिलाकर 49 रन 9 विकेटों के नुकसान पर, और ठीक 50 रनों की चुनौती यह मुकाबला जीतने के लिए ट्राइडेंट ठाणे के सामने। आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। दूसरा मुकाबला टेनिस क्रिकेट ब्लास्ट का, मुंबई वर्सेस रायगढ़। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। या ठिकाणी मोहम्मद शफी तिरुपूर तामिळनाडूवरून आलेले आहेत, व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत। सुनीलजी पाटील अलिमगड गावचे समाजसेवक, आपलं हार्दिक स्वागत। तदनंतर मुजाहिद जे बँगलोरवरून आलेले आहेत या सामन्याची मजा घेण्यासाठी। तदनंतर जयेश भोईर साहेब ईशान हॉटेलचे हॉलिडेचे मालक आहेत। तदनंतर यश पाटील सुरई, सौरभ पाटील सुरई, लोढा अप्पर ठाणे, आपलं हार्दिक स्वागत। तदनंतर कुडूसचे उद्योगपती जुनेद मेमन, आपलंही हार्दिक स्वागत। या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले या ठिकाणी मांगरूळ गावचे नामांकित उद्योगपती साईनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातो। विनंती करतो उमाकांत पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण साईनाथ पाटील साहेब उद्योजक मांगरूळ गाव यांना आपण सन्मानित करायचं आहे। उमाकांत पाटील साहेब ओमकार युवा सेवा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान। तदनंतर मांगरूळ गावचे सरपंच रवी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित करतील।
उमाकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण रवी पाटील साहेब सरपंच मंगरुळगाव यांचा सन्मान करीत आहोत। तदनंतर चिचपाडाचे उद्योजक नितीन म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे या। ज्यांचा मी नामोल्लेख करतोय त्यांनी लगेच पुढे यायचं आहे। नितीन म्हात्रे साहेब उद्योजक चिचपाडा यांचं स्वागत आणि सन्मान करतील उमाकांत पाटील साहेब, ओमकार युवा सेवा संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आणि अंजूरचे माजी सरपंच। शिवसेना विभाग प्रमुख किरण पाटील साहेब खारबाव आणि त्यांच्याच बरोबरीने भानुदास पाटील साहेब, आपल्याला विनंती आपण टॉस साठी या। आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय। दोन्ही टीमच्या कॅप्टनला पहिले तर कॉइनच्या बद्दल माहिती देतोय। एका बाजूला ओमकार युवा सेवा संस्था आहे आणि दुसऱ्या बाजूला या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय स्वर्गीय महेंद्र दादा चषक। दोन कॉल करायचे, एक तर ओमकार युवा सेवा संस्था किंवा महेंद्र दादा चषक। कोण करेल कॉल? उस्मान भाई कॉल करतील। ओमकार युवा सेवा संस्था हा कॉल केलेला आहे उस्मान पटेल यांनी। चला आता कॉइन स्पिन होईल। हा ओमकार युवा सेवा संस्था म्हणजेच मुंबई टीमने इथे टॉस जिंकला। धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार। चला तर उमर ने इथे टॉस जिंकलेला है। उमर टॉस जीता है। पहला मुकाबला आपको रायगढ़ के खिलाफ खेलना। एक बड़ा महासंग्राम यहाँ पर क्रिकेट का चलता हुआ। दीना पाटिल साहब इनके द्वारा टॉस जीता है, डिसीजन क्या होगा आपका इस मुकाबले में? फील्डिंग करेंगे। इस कंसेप्ट के बारे में आपकी क्या सोच रहेगी जिस तरीके से ये टूर्नामेंट आगाज हो चुका है? पहला मुकाबला यहाँ पर चल रहा है, जो ठाणे टीम खेल रही है पालघर के खिलाफ, फील्डिंग करने का आपने डिसीजन लिया है। इस टूर्नामेंट के बारे में आपकी क्या सोच रहेगी? नहीं, बहुत ही अच्छा कॉन्सेप्ट है और मैं थैंक्स कहूँगा तारिक भाई को, जो इन्होंने बहुत ही बड़ा इवेंट ऑर्गेनाइज किया है यहाँ पर। एक 10 लाख का टूर्नामेंट और सभी दिग्गज प्लेयर ने होने के बाद भी इतना बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया। बेस्ट ऑफ लक आपको। उस्मान, टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं या मॅच मध्ये? कारण रायगड जिल्ह्याचं नेतृत्व तुम्ही करताय। फील्डिंग केली, पण आता बॅटिंग करायची, काय वाटतंय किती टार्गेट सेट करायला पाहिजे? मुंबईच्या विरुद्ध रायगड असा सामना होता आणि तुम्हाला काय वाटतं किती धावा व्हायला पाहिजे त्या मॅच मध्ये? 70 प्लस करायचा आम्ही का आमची बॅटिंग मंजुरी चांगली पण देऊया जास्त करून। आपण या अगोदर देखील भिवंडीमध्ये खेळलेला आहात, ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये परत एक वेळा भिवंडीमध्ये आलेला आहात। कसं वाटतंय ओव्हरऑल हा माहोल आणि पद्धतीने स्पर्धेचं आयोजन केलंय? दीना पाटील साहेब यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, मी थँक्यू दादाला का एवढा मोठं आयोजन करणं सोपं नसतं सर। थँक्यू म्हणून दादाला खूप छान आयोजन केले आणि आम्ही 3 दिवस झालो स्पर्धा बघतो। मी पण 3 दिवस झाले आमच्या विशालची आमची चर्चा पण झाली। चांगलं आयोजन आहे, 10 लाख फर्स्ट प्राईज, मोठं आयोजन आहे ना। तारिक सरांचा मी करू थोडा कमच आहे का सर, खूप मेहनत करतात। हर टुर्नामेंटमध्ये हर फॉर्मॅटमध्ये त्यांचा खूप मेहनत असतो। कपडे वगैरे देणं, त्यांचा लाईव्ह स्टॉल असतो। मी थँक्यू बोलून तारिक साहेबना आणि आमच्या रायगड कमिटीचा खूप खूप धन्यवाद। नुकताच टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे मुंबई टीमचे कॅप्टन उमर खान यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कॅप्टनने घेतला आहे। जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद। यानंतर आपण पुढील स्वागत आणि सन्मान करतोय निलेशजी भोईर साहेब, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी। मी यांना विनंती करतो की साहेब पुढे या, आपला स्वागत आणि सन्मान होते। राजेश पाटील
साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते निलेशजी भोईर साहेब काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आहेत, निलेशजी भोईर साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे। राजेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते जे काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेशचे सचिव आहेत। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय। वडगावचे समाजसेवक जयकुमार भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। डॉक्टर ॲडव्होकेट सुशांत शाहू यांना विनंती करतोय की आपण जयकुमार भोईर वडगावचे समाजसेवक आहेत यांना आपण सन्मानित करायचं आहे। त्यानंतर आलिमगडचे शिवसैनिक देवेश पाटील आपण पुढे यायचं आहे, त्यांचाही सन्मान करतील ॲडव्होकेट सुशांत शाहू। तदनंतर आंबेगावचे उद्योजक शिवनाथ गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित करतील नयन पाटील। नयन पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे। आंबेगावचे उद्योजक आहेत शिवनाथ गायकर। तदनंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, किरण कुमार सांबला पद्मानगर भिवंडी। साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे या। नयन पाटील आपणास विनंती असेल की आपण किरण कुमार सांबला पद्मानगर भिवंडी यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे अधिकारी दत्ता बोया धामणकर नाका भिवंडी यांनाही सन्मानित करायचं आहे। मी नयन पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। दत्ता बोया धामणकर नाका भिवंडी। नयन पाटील आपणास पुढील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय। तत्पूर्वी आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये। ओव्हर टू कॉम्बॉक्स। धन्यवाद। दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय। दोन बलाढ्य संघांमधील लढत। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर। काय स्ट्रोक खेळलाय, अद्भुत शॉट और अद्भुत शुरुआत करते हुए इस पारी की शाहिद शेख गब्बर फॉलिंग स्लॉक स्वीप। पंकज पाटिल ने गेंदबाजी की शुरुआत की है, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद थी, लेकिन बराबर बल्ले के बीचों बीच लिया है और डिपॉजिट किया है मैदान के बाहर। शानदार छक्का। पॉवर प्ले किंग सुद्धा म्हणतात शाहिद यांना। समोर एक वेगवान गोलंदाज आहेत पंकज। या वेळेला मात्र पायावर बॉल करण्याचा प्रयत्न, याही ठिकाणी चांगला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे। एका बाजूला ट्रायडेंट ठाणे तर दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर यांच्यातील ही महत्वाची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर शाहिद सलामीला येणं, पॉवर प्लेला बॅटिंग करणं हे आपण कित्येक वर्ष पाहिलंय आणि दर्जेदार कामगिरी करताना पाहिलंय, परंतु मागील दोन हंगाम जर पाहिलं तर ताई पॅकर्ससाठी पंकज पाटील म्हणजे पालन यांची गोलंदाजीचा वेग अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय, अगदी भारताने पाहिलाय। हो यावेळेला उसळी होती या बॉलला, बॉल पाठीमागे जाईल, उसळीचा अंदाज नव्हता आला, परंतु बचावले गेली त्या ठिकाणी बॅटर म्हणेल मी आणि धावसंख्या 1 ने पुढे। जहां किस्मत वाले रहे हैं बल्लेबाज की गेंद किसी फील्डर के हाथ में नहीं गई सीधे। ये देखिए एक लेन से ऊपर उठाया था, एज लगा था, हक्के बक्के भौचक के रह गए थे, वहां पर शाहिद कुछ समझ नहीं पाए थे। पहले वो फ्रंट फुट पर लगभग कमिट होने का प्रयास कर रहे थे, लेकिन देखा कि उछाल है गेंद में, किसी तरह से खेलने में कामयाब रहे। 50 का मात्र टारगेट है। ऐसे में मुझे लगता है कि ताई पैकर्स पालघर टीम को शुरुआत में विकेट चाहिए। गेंदबाजों के सामने दोहरी चुनौती है, विकेट्स भी चटकाने हैं, किफायती गेंदबाजी भी करनी है। हो अगदी बरोबर। यावेळेला ऑप्शनच्या बराचसा बाहेर बॉल टाकलाय, तिकडनं थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न हात फैलावलेत पंचांनी आणि वाईट बॉल घोषित केलाय तिकडे, आणि पंचांच्या या निर्णयाला दाद मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मागितलेली आहे। या तिसऱ्या पंचांची मागणी इकडे करण्यात आलेली आहे। गति में परिवर्तन किया गया था इस दफा। और वाइड है, इट्स अ वाइड डिलीवरी। वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। दीना पाटील साहेबांचं कौतुक करावं लागेल। धाव फलक जर पाहिला तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल। 50 धावांचा पाठलाग करायचा। सुरुवातीला काही विकेट गरजेचे आहेत, विकेट जर सुरुवातीला काही आल्या तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो आणि विकेट त्यासाठी तुम्हाला जावं लागणार आहे। 10 धावा धाव फलकावर।
बिलाल शेख क्लासिकल अंदाजातील बॅटिंग केली कित्येक वर्ष, म्हणजे मुंबईलाही पाहिली, भिवंडीला आल्यानंतर देखील सगळ्यांनी पाहिलेली आहे आणि सध्या चांगले फॉर्मात देखील आहेत. बिलाल बॅटिंगसाठी आता स्ट्राईकवर. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता, चांगला फटका येताना पाहायला मिळालं, सीमा रेषेच्या दिशेने जातोय, परंतु चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळाली आणि 2 धावा त्या ठिकाणी जोपर्यंत थ्रो येईल 2 धावा कंप्लीट देखील केल्या गेलेल्या आहेत. स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 आपण पाहतोय. पहली गेंद पर बहुत अच्छा स्ट्रोक, आत्मविश्वास भरा ड्राइव बिलाल के बल्ले से. शाहिद ने सिक्सर के साथ अपने पारी का आगाज किया, बिलाल ने डबल से अपनी पारी का आगाज किया है. स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के. 12 धावा. यावेळेला शफल होऊन खेळायचं होतं फाईन लेगला, परंतु इकडे जसे शफल झाले ना त्यांच्या शरीराचा वेध घेतला, फॉलो केलं त्यांना आणि तिकडे जर पाहिलं तर केवळ निर्धाव चेंडू येताना पाहिलं मिळेल. खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे अशा ठिकाणी निर्धाव चेंडू आणि विकेट 50च्या मॅच मध्ये. यहाँ डॉट बॉल्स तो बहुत ही महत्वपूर्ण रहेंगे, जितनी ज्यादा डॉट गेंदें करेंगे गेंदबाज उतना ज्यादा दबाव बल्लेबाजों पर आप बना सकते हो. अच्छी गेंद थी, देख लिया था बैट्समैन को ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए. यावेळेला उसळी होती, हुक केलाय, फटका तर मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनेच गेलाय आणि पहिल्याच षटकात काय जबरदस्त सुरुवात मात्र ट्रायडंट ठाणे टीमने केलेली आहे. 4 धावा. जबरदस्त शुरुआत, दोनों भी सलामी बल्लेबाज बहुत ही बढ़िया अंदाज में खेलते हुए. शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, ओवर की आखिरी गेंद, अच्छे पोजीशन में आकर हुक किया है. स्क्वायर लेग बाउंड्री पर कोई खिलाड़ी भी नहीं था, पावर प्ले चल रहा है, उसका फायदा उठाते हुए बिलाल. इस पारी का पहला चौका और पहले ओवर की समाप्ति पर ट्रायडंट ठाणे टीम काफी बेहतरीन स्थिति में. स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के. धन्यवाद अजय घरत. या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे डॉक्टर गणेश म्हात्रे साहेब भादवड, आपलं हार्दिक स्वागत आहे. तदनंतर सौभाग्यवती वनिताताई गणेश म्हात्रे भादवड, आपलंही मनपूर्वक स्वागत. तदनंतर वल्लभ पनवेल तालुक्यातील वल्लभ गावातील सम्राट पाटील जे सिंगर आहेत त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच शिवनाथ भगत उद्योजक आंबेगाव, आपलंही मनपूर्वक स्वागत. यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. इकडे जर पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक खेळलाय, सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक पॉवरफुल स्ट्रोक शाहिद शेख गब्बरच्या बॅट मधून. 4. जैसी गेंद वैसा स्ट्रोक खेलने की काबिलियत रखते ये बल्लेबाज. ऑफ स्टंप के बाहर थोड़ी सी जगह थी, ऑन द राइज खेला था, लेकिन इनफील्ड को क्लियर करते हुए पॉवर प्ले का भरपूर फायदा उठाते हुए दोनों प्रारंभिक बल्लेबाज. हो, खूप चांगली बॅटिंग आणि यासाठी त्यांना पॉवर प्ले किंग सुद्धा म्हटलं जातं. यावेळेला जास्त सफल झाले, बॉलचा उसळीचा अंदाज घेतला आणि फाईन लेग ही तर शाहिदची स्ट्रेंथ आहे आणि त्याच ठिकाणी मात्र चेंडू टोलावला गेलाय. 4 चौकार. गेंदबाजी में कहीं ना कहीं वो पैनापन अब नजर नहीं आ रहा है जिसकी आवश्यकता है. अच्छी पोजीशन में आ गए थे, पहले ही मन बना लिया था कि कहां पर खेलना है. फाइन लेग सर्कल के अंदर था, उस खिलाड़ी को बीट करना था और वैसा ही करने में कामयाब हुए. शाहिद लगातार दूसरी बाउंड्री शाहिद के बल्ले से तेज गति से रन्स बनाते हुए सलामी बल्लेबाज ठाणे टीम के लिए. या वेगात सुरुवात झाली आहे दुसऱ्या डावामध्ये. शाहिद पाठीमागे खेळतायत, हाई बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. वाईट बॉल मात्र या ठिकाणी पंचांनी कळवलाय आणि त्याच्या जोडीला नुसता वाईट नाही, जोडीला 4 धावा घेऊन सुद्धा आलाय. 5 एकंदरीत धावा मिळतील और कुल रन संख्या 29 पर पहुंच चुकी है. अब तो ऐसे लग रहा है चंदू जी की केवल औपचारिकताएं मैच में बची हुई है. बहुत सी गेंदें बची है, इस ओवर के बाद भी 5 ओवर्स का खेल शेष है. जीतने के लिए यहां से केवल 21 रनों की आवश्यकता है. लेग स्टंप के थोड़ी सी बाहर थी और ये गेंद रोकी जा सकती थी, रोकनी चाहिए थी मुझे लगता है. शॉर्ट फाइन लेग पर गलती हुई है. शाहिद यावेळेला उसळीचा पुन्हा एकदा फायदा घेतला आणि पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनेच मात्र स्ट्रोक खेळलाय. वा शाहिद वा, काय बॅटिंग करतायत सध्याच्या घडीला. हाही बॉल सीमा रेषा पार. षटकार धनंजय नाईक यांच्या विरुद्ध मात्र काय जबरदस्त बॅटिंग होते. प्रयत्न करावे लागतील विकेटसाठी. दोनों टीमों की गेंदबाजी में भी काफी अंतर देखने को मिल रहा है. ठाणे के गेंदबाज सटीक लाइन और लेन पर रख रहे थे, यहाँ पर शॉर्ट पिच गेंदबाजी हो रही है और शाहिद उसका भरपूर फायदा उठाते हुए. जसा चेंडू तसं उत्तर. यावेळेला पहा, हा चेंडू जर पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न, डबल माइंड झाली स्ट्रोक खेळताना आणि त्याचा फायदा गोलंदाजांना झालाय. धनंजय नाईक यांच्या माध्यमातून मात्र इकडे घेतली गेलेली आहे विकेट. आखिरकार पहली सफलता अपने टीम को दिलाते हुए धनंजय नाइक. इस बार ज्यादा ताकतवर स्ट्रोक नहीं खेला था, केवल चिप कर दिया था शाहिद ने. बिल्कुल ओवरपिच गेंद जरूर मिली थी, पैरों की दिशा में आ रही थी, वहां पर स्टंप्स टू स्टंप गेंद थी
और बल्ले के बीचों बीच भी नहीं ले पाए थे, थोड़ी सी अंदर लगी, सीधे फील्डर के पास आसान सा कैच, आउट हो गए शाहिद शेख। लेकिन बढ़िया बल्लेबाजी की, जिस तरह की शुरुआत चाहिए थी उससे भी बेहतरीन शुरुआत दिलाई उन्होंने अपनी टीम को। 35 रनों की पार्टनरशिप पहले विकेट के लिए। धन्यवाद अजय घरत। या ठिकाणी ताडालीवरनं आलेले सुरेश वानखडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित करतील गौरव माळी। गौरव माळी आपण पुढे यायचं आहे, आपण आपल्या शुभ हस्ते सुरेश वानखडे साहेब ताडाली यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर ठाकराचा पाडा या ठिकाणावरून आलेले आमचे मान्यवर पाहुणे विजयजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित करायचं आहे। सुरेशजी वानखडे साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होते ताडाली गावचे। त्यानंतर विजय ठाकूर साहेब समाजसेवक ठाकराचा पाडा यांनाही सन्मानित करतील गौरव माळी। विजय ठाकूर साहेब आपण पुढे या। जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये। नए बैट्समैन दिनू कांबळे, दिनू की स्ट्रोक गेंद हवा में जरूर थी लेकिन फील्डर थोड़े दूर रह गए वहां पर कवर पॉइंट की दिशा में, और सिंगल लेने का मौका दिनेश कांबळे के पास अर्थात दिनू के पास। स्कोर बढ़ता हुआ 36 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी पावर प्ले में 1 गेंद शेष है, मात्र 14 रन दूर जीत से टीम ट्राइडेंट ठाणे। टेनिस क्रिकेट ब्लास्ट आप देख रहे हैं 70-70 स्पोर्ट्स पर। स्वर्गीय महेंद्र दादा चषक 2025 डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट। और 70-70 स्पोर्ट्स की ये खासियत है कि वैरायटीज में क्रिकेट लेकर आते हैं, अलग अलग प्रकार के फॉर्मेट्स लेकर आते हैं, और वैरायटीज किसको पसंद नहीं आती है। दीना पाटिल साहब इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक आपके स्क्रीन पर थे। इस बार जगह बनाई है, ड्राइव कर दिया है इनफील्ड के ऊपर से, मिड ऑफ के ऊपर से 1 बाउंड चौका। कमाल का स्ट्रोक बिलाल शेख के बल्ले से। वाह, शाहीदच्या बॅटिंगचं आपण सुरुवात जर पाहिली तर जबरदस्त केली आहे, आणि ते सौंदर्य पाहिल्यानंतर आता बिलालची मात्र या ठिकाणी क्लासिकल अंदाजातील बॅटिंग सुरू झाली आहे। मिड ऑफच्या डोक्यावरून एक या ठिकाणी खेळला हा बॉल, आणि ज्याचा मगाशी उल्लेख शाहीदच्या स्ट्रोकच्या वेळेला झाला होता, आता बॅटच्या अगदी मिडल झालाय, आणि फुटवर्क टायमिंग अगदी एका रेषेत येणं जे असताना त्या सगळ्यांचा मेळ या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाला होता। ये देखिए इस तरह से मैचेस रहेंगे। अगला मैच मुंबई बनाम रायगढ़। उद्याचा रिपोर्टिंग हा 2चा आहे, त्याचं कारण आहे थोड्या प्रमाणात ट्रॅफिक असते दुपारच्या सत्रामध्ये, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, टीमला विनंती, आपण दिलेल्या वेळेतच उपस्थित राहायचं आहे। मॅच 2:30 वाजता टॉस होणार आहे। उद्याच्या टीम्सला या ठिकाणी विनंती असणार आहे, सौराष्ट्र आपसे भी विनती है आपको यहाँ 2 बजे ही आना है, सौराष्ट्र और ठाणे। जी हाँ, कल का पहला मैच सौराष्ट्र और ठाणे के बीच में रहेगा। आज 3 मैचेस होने वाले हैं, कल कुल मिलाकर 6 बड़े मुकाबले रहेंगे। नेवर लेकर गेंदबाज अक्षय राजभर, लॉफ्टेड शॉट सामने खेल दिया है, डाउन द ग्राउंड, 6 रन। दीनू भी आक्रमण करते हुए, और जल्द से जल्द इस मैच को समाप्त करने की कोशिश ठाणे की बल्लेबाजों की। अब केवल 4 रन दूर है। चांगली बॉलिंग केली पहिल्यांदा ठाणेने, आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॅटर त्यांचे अक्षरशः तुटून पडलेत अगदी सुरुवातीपासून। यावेळेला मनगटी फटका खेळला जातोय सीमारेषच्या दिशेने, तिकडे अडवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 1ने पुढे जाईल। गोलंदाजीसाठी अक्षय राजभर आलेत, याही खेळाडूकडे प्रचंड टॅलेंट है। जहां धानिव के खिलाड़ी है अक्षय राजभर, और इस मैदान पर धानिव टीम कई बार खेल चुकी है। हमने धनंजय नाइक को देखा जो कि जाई के खिलाड़ी है, उनको भी इस मैदान पर खेलने का अनुभव है। लेकिन कई बार जब आप बहुत दूर से ट्रैवल करके आते हो तो वहां पर अक्सर ये होता है कि टीम थोड़ी ऑर्गेनाइज नहीं रहती है। कुछ वही हुआ है इस मैच में। उम्मीद करते हैं कि अगले मैच में पालघर की टीम वापसी करेगी, और 4 मैचेस उनको खेलने हैं। बाहरी किनारा गेंद जा रही है, शॉर्ट थर्ड मैन पर फील्डर तैनात, अच्छा एफर्ट, अच्छा स्टॉप, 1 ही रन मिलेगा। सिर्फ 2 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए टीम ट्राइडेंट ठाणे को। बहुत ही बढ़िया टीम वर्क देखने को मिला है, सभी गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की ठाणे के लिए, और बल्लेबाजी में बल्लेबाजों ने भी निराश नहीं किया है। इस बार बड़ा हिट खेलने का प्रयास था, पीछे गई है गेंद, 1 रन मिलेगा। अंपायर का इशारा लेग बाइज, स्कोर्स बराबर होते हुए सिंगल के साथ दोनों भी टीमों के। पैर पर जरूर लगी थी, लेकिन एंगल अब देखिए गेंद का ऑफ स्टंप के थोड़ा बाहर इंपैक्ट था।
इस बार बढ़िया गेंद, किनारा लगा है बल्ले का और विकेट का पतन। बिलाल को लौटना होगा पेविलियन में। दूसरा झटका टीम ठाणे को। परंतु विकेट इकडे आलेली आहे पहा, चांगली कामगिरी शाहीच्या जोडीला बिलाल यांनी देखील केली। जी सुरुवात अपेक्षित पाहिजे होती ती करून दिली। आता विजयाच्या अगदी उंबरठ्यावर टीम आहे, अशा वेळेला विकेट आलेली आहे। पुढच्या दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे, कारण एक मोठी मॅच असणार आहे। रायगड, ज्या रायगडचा देखील गेल्या काही वर्षात डंका आपण टेनिस क्रिकेट विश्वात पाहिलाय। मुंबई, ज्या ठिकाणावर मात्र सुरुवात झाली, क्रिकेट पंढरी म्हटलं जातं, आणि त्या मुंबईचे देखील तारे सितारे आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे या मॅचवर मोठ्या प्रमाणावर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। 11 रनों का योगदान देने के बाद आउट हुए हैं बिलाल। ये टीम आपके सामने है प्रवीण 11 खारगर रायगढ़, जो कि अगले मैच में नजर आएंगे। उस्मान पटेल कप्तान, किरण पवार, विश्वजीत म्हात्रे, ओमकार पाटिल, पंकज जाधव, आशीष मेहरुल को आप एक्शन में देखोगे। सुमित दोंगड़े है, सुनील चावरी, एक से बढ़कर एक खिलाड़ी। और ये मैच विनिंग शॉट आता हुआ सूरज के बल्ले से। मैच समाप्त, 1 रन की ही जरूरत थी, सिंगल कंप्लीट। और जो 50 रनों का टारगेट था वो केवल तीसरे ओवर में अचीव किया है, हासिल किया है। ट्राइडेंट ठाणे टीम ने बड़ी जीत पहले मैच में 8 विकेटों से परास्त किया है ट्राइडेंट ठाणे टीम ने इस मुकाबले में ताई पैकर्स पालघर को। क्लिनिकल परफॉर्मेंस बाय टीम ट्राइडेंट ठाणे। धन्यवाद अजय भोईर। या ठिकाणी जयेश भोईर ईशान हॉलिडेचे मालक आहेत। मी उमाकांत पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे।